श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मालवाहू ट्रक आणि 4 चाकी वाहन तवेरा यांच्यामध्ये झालेला भीषण अपघात। या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। हिंगणवेढे परिसरातील ही घटना आहे। नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे शिवारात खोब्रागडे फार्म आहे। या फार्म जवळ गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तवेरा कार आणि मालवाहू ट्रक यामध्ये समोरासमोर एकमेकांना येत अपघात झालाय। या अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते। उपचार करण्यासाठी जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। नाशिक रोड पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते अपघातस्थळी दाखल झाले। यावेळी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान अजय भांगरे, माणिक मोरे राहणार गंगा पाडळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे। सदरचा अपघात हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। कारण असे PWD वाले लक्ष देत नाही, ग्रामपंचायतने पण लक्ष दिलं पाहिजे। इथं दोन्ही तर्फा झाडांच्या एकत्र आल्यामुळे वाहनधारकाला कुठलंही काही दिसत नाही। तर ह्या बाजूने जास्त झाडं पुढे आल्यामुळे ट्रकवाल्याला काही दिसलं नाही। तिकडनं सुमोवाला येत होता आणि हा ड्रायव्हर दारू पिलेला होता। यांनी जसं त्या बाजूला गाडी मारली त्या सुमोवरती, ती सुमो पूर्ण त्याने दाबून टाकली। 5 ते 6 जण एकदम जाण्याच्या स्थितीमध्ये। निवेदन ग्रामपंचायतीने दिलेले PWDला, परंतु त्यांनी अद्याप त्यांनी कुठेही काही कारवाई केली नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग आता अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। या अपघातातील मालवाहू ट्रकचा चालक हा पसार झाला असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।